लहानपणापासून या भाजीबद्दल फक्त ऐकून होते, पण खाल्ली कधीच नव्हती. यावेळेला आम्ही गावी आलो आणि ही भाजी खाण्याचा योग आला. तर ही भाजी आहे उंबराची, छोटी कोवळी फळं असतात त्याची. तर इथे ही उंबर मी स्वच्छ धुवून घेतलीत आणि देठ काढून घेतले. भांड्यामध्ये पाणी घालून ही भाजी या भांड्यामध्ये आपल्याला घालून शिजवून घ्यायची. शिजल्यानंतर मी इथे परातीमध्ये ही उंबराची फळं काढून घेतली आणि खलबत्त्याच्या दगडाने याला ठेचून घेतलं. सासूबाईंनी सांगितलं या भाजीला भरपूर असं तेल लागतं. तर इथे कढईमध्ये बऱ्यापैकी तेल घातलेलं आहे. जिरं, मोहरी, भरपूर असा कांदा घातला. कांदा सोनेरी झाल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो घातला. दोन्हीसुद्धा चांगलं परतून घेतलं. हळद, लाल तिखट घातलं. ही ठेचून घेतलेली भाजी घातली. चवीपुरतं मीठ घालून 5 ते 7 मिनटं ही भाजी आपल्याला चांगली वाफवून घ्यायची आणि मस्त गरमागरम भाकरीबरोबर खायची. खूप टेस्टी आणि औषधी भाजी असते. कधीतरी ही भाजी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा.